प्लॉटवर पाणी खूप जास्त झालं म्हणून सोडता येणार नाही लोकांना. नंतर सगळे आहेत तेवढे 12च्या 12 जातील. मला नाही जायचंय पाण्यामध्ये. पाण्याचा प्रेशर बघून व्हिडिओ आठवतात. आपल्याला भेटला मित्रांनो कोहिनूर. लाखोपती झालोय आपण, लाखोपती. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय. आता चाललोय आपण सिक्रेट प्लेसला. इकडनं आपल्याला जायचं आहे माणगाव, महाड ठिकाणी. आपल्यावर आपले मित्र आहेत, त्याची ओळख तुम्हाला नंतरलाच करून देतो. इथं आहे नाना, बाकीचे तिथं आहेत भाईलो. हा चालू आहे मित्रांनो, सकाळचे वाजले 3:30. आता आहे अमृतनगर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या आपण पाठीमागे. इकडनं आपली जर्नी आहे ती स्टार्ट होणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर मित्रांनो आता पाऊस चालू झालेला आहे आणि वाट लागणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, ज्या कारण तुम्हाला आहे ना सिक्रेट प्लेसचं आहे ना सगळं लोकेशन सांगेल आणि तिथे तुम्हाला काय काय पाहायला भेटेल हे नक्कीच दाखवेल. तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक नक्कीच करा. महाराजांच्या घोषणा देऊन आम्ही मात्र आमच्या प्रवासाला स्टार्ट केलं. निसर्ग पाहता पाहता कधी सकाळ झाली ह्याचा अंदाजच नाही आला. पावसाने ज्या पद्धतीने जोर लावलेला आणि जी पुढे जाऊन आपली वाट लागणार आहे ती नंतरला तुम्हाला पाहायलाच भेटेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण ठिकाणं स्टार्ट केलं आपल्या एरियातून. तब्बल इथं थांबलो म्हणजे मध्ये जो भन्नाट पाऊस आहे ना, स्वेटर घातल्यानंतर त्याला पण विचार पडतोय. स्वेटर नाही रे, रेनकोट घातल्यानंतर पण मित्रांनो विचार पडतो की हा रेनकोट आहे ना वॉटरप्रूफ आहे का वॉटर रेसिस्टंट आहे. चला पुन्हा भिजलो. आपली सगळी गँग आहे आणि त्यांची तुम्हाला पहिलं ओळख करून दाखवतो आणि नंतरला इकडचा निसर्ग दाखवतो. हे बघा काय करतो. हे बघा आता इकडनं सगळेला स्टार्ट झाले. इथं आहे निलेश, इथं आहे अल्पेश, इथं आहे माया आणि इथं आहे आमची सगळे. मात्र आमच्या मित्रांचं एक चांगलं आहे की पाऊस पडे, वादळ पडे की चक्रीवादळ येऊ दे, एकदा की व्हिडिओ स्टार्ट झाली की डान्स तर मात्र नक्कीच होतो. आज व्हिडिओ काय सांगत नाही. आणि आम्ही इथं एकाला ट्रॅफिक हवालदारला घेऊन आलोय. आमचा ट्रॅफिक हवालदार इकडनं आलाय. तर बेफट मित्रांनो इथं मजा आली. मध्ये आहे ना जो रस्ता होता, आम्ही आलोय पालजी मार्गे आणि रेनकोट घातल्यानंतर पण एवढा भिजलोय की विसरू नको. तिथं जरासा वॉटरफॉल आहे आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो, अन्ना पूर्ण शांत आणि त्या साईड. चला आजचा दिवस खूप फिरायचा आणि आपला 2 दिवसाची ट्रिप असणार आहे, आजचा आणि उद्याचा. त्यामध्ये तुम्हाला भन्नाट काय काय पाहायला भेटणार आहे. चला आता जाऊया मित्रांनो, पुढे जावा आणि लास्टपर्यंत ब्लॉग पहा. जवळपास मित्रांनो आपण पोचतो आहे जिकडनं आता आतमध्ये कच्च्या रस्त्याला आलो आणि जवळच आहे आपला सिक्रेट वॉटरफॉल. पाण्याचा प्रेशर आपल्या इथं पाहायला भेटतंय. आपल्या डाव्या साईडला पाण्याचा प्रेशर बघायचा म्हणजे असं वाटतंय की पूर्ण नदीचं पाणी येतंय आणि समोर जिथे तिथे धबधबे. धुक्याची चादर आणि ढगातून पडणारा पांढरा शुभ्र असा. मित्रांनी बघितलं का सुंदर एक वाक्य सांगितलेलं आहे. पाली मार्गे येतो ना जो आपला पालीचा आणि मुंबई गोवाला ठिकाणं जॉईंट होतो, त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण शिरतो ना तर हे आपल्याला पाठच्या साईडला जे सिक्रेट वॉटरफॉल आहे त्याच्या जवळचं गाव. आता इकडनं आपल्याला एंट्री करायची, त्यानंतर तिकडे जायचं आहे. तर जाऊया, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर कशा प्रकारचं दृश्य असणार आणि तुम्हाला काय काय पाहायला भेटेल. सिक्रेट वॉटरफॉलला यायचं असेल तर तिथल्या गाईडचे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेच आहेत. जर तुम्हाला जायचं असेल तर त्यांना कॉल करून तुम्ही रजिस्टर करून ठेवू शकता. तर मित्रांनो झाला आपला ट्रेक स्टार्ट. ट्रेक म्हणजे नाही, इकडनं पुढेच जायचं आहे आणि आम्हाला सेफ्टी गार्ड त्याला काय बोलतात माहिती नाही, पण पाण्यासाठी तुम्ही वाचू शकता आणि आपल्या जवळच आहे. इकडनं जाऊ 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असं माहिती आहे. तर मी इथं फर्स्ट टाइम आलो. जागेजागेत आपले फॅन आहेत. हा बघा मित्रांनो जोक आहे. पुढे जायचं आहे आणि कान चालला आहे आमचा. कारण काय झालं आहे तर तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. म्हणजे पाण्याचा प्रेशर आहे तो इथं चालवतो. या कोपऱ्यामध्ये पाणी बघा केवढं आहे.
तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो आणि जाऊया. हा दादा. मात्र हे सुंदर निसर्ग पाहून आपल्याला मात्र वॉटरफॉलच्या दिशेने जायला लागतं. मात्र पुढे गेल्यानंतरला जे आपल्याला दृश्य पाहायला भेटणार आहे ते कुठल्या स्वर्गापेक्षा कमी नाही. जागे जागे आपल्या मित्रांचा काही जोश कमी नाही होत होता. तर मित्रांनो आता आपली मित्र पुढे गेली. जवळपास आपण पोचतोच आहे. आता चालू झाला आहे पावसाळा, म्हणजे मोस्टली चालू झाला जुलै म्हणजे चालू म्हणजे पूर्ण पावसाने जोर लावलेला आहे. मला सांगायचं होतं पहिल्या ट्रेकमध्ये जेव्हा मी पावसाळ्याचा पहिला ट्रेक स्टार्ट केला होता. आता मित्रांनो पावसाळ्यामध्ये अनेक असे किड्यांना आपल्याला पाहायला भेटतात अशा ठिकाणी गड किल्ल्यांवरती. अनेक तुम्ही वॉटरफॉलला असाल नंतर त्यांचं कारण एवढंच आहे की जेव्हा आपण शॉर्ट्स कपडे घालतो आहे ना, असं नाही की शॉर्ट्स कपडे ते आपल्या अंगाला लागतात आणि अंगाला लागल्यानंतर मित्रांनो ते चिटकल्यानंतर आपलं रक्त आहे ना ते मित्रांनो पितात. त्याला काढण्याचं मित्रांनो आपल्याकडे फक्त दोनच विचार आहे, म्हणजे विचार नाही दोनच आहे त्यांना. एक तर आपल्याकडे मीठ पाहिजे आणि ट्रेकिंगला आल्यावर मीठ तर आपण घेऊन जात नाही, आणि दुसरी तर त्यांना आहे ना आगीचा चटका द्यायला. तर मित्रांनो तुम्ही जर शॉर्ट्स कपडे घालत असाल, आता आम्ही पण घातलेलं आहे पण काही नाही, पण जर तुम्ही जात नसाल घालून तर मित्रांनो हे जे दोन कारण आहेत ते मित्रांनो नक्कीच पहा. कारण त्यांना काढण्याचा आपण खेचून पण नाही काढू शकत. कंटिन्यू आपलं रक्त सुटतात आणि त्यानंतर आपल्याला कुठली ॲलर्जी होऊ शकते याचा अंदाज नाही. त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा प्रेशर जो पाहायला भेटतोय. आतापर्यंत आपण कांड बोलत आलोय ते म्हणजेच जास्त पाऊस असल्या कारण सिक्रेट प्लेसचा जो मेन स्पॉट आहे तो बंद केलेला आहे. आणि इथं आल्यावर समजतोय जो दुसरा स्पॉट आहे तो पण चालू आहे की नाही तो थोड्याच वेळात सांगतील. हे मित्रांनो जे सिक्रेट वॉटरफॉल आहे तिथले गाईड आहेत. काय दादा? रामदास दादा. जर तुम्हाला सिक्रेट वॉटरफॉल यायचं असेल तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा. दादा तुमचा नंबर सांगा. 8805185623. तर तुम्हाला यायचं असेल तुम्ही सेपरेट पण तुमचा ग्रुप घेऊन येऊ शकाल. यायच्या अगोदर एक हप्ता अगोदर तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्ट तुम्ही जर पाली मार्गे येशाल दादा तुम्हाला ॲड्रेस देईलच. तुम्ही या आणि तुम्हाला सगळं डिटेल जो आहे तो सगळं दादा सांगतीलच. या आणि दादांना कॉन्टॅक्ट करा तर नक्कीच तुम्हाला सांगेल. धन्यवाद दादा. चला दादा. तर या आणि निसर्गाची मजा घ्या आणि स्वतःची काळजी घ्या जेवढं येशाल. आणि आपले मित्र का थांबले तर 5 मिनिटं थांबायला सांगितले आम्हाला, बोला थांबलेलो आहे. परत सेकंड कांड तर मग जरा माझ्या काहीतरी डिटेल असं वाटते की आमचा हा प्लॅन कॅन्सल होणार आहे, कारण की ते लोक थांबवत आहेत आम्हाला. समजेल आता थोड्या वेळात 1-5 मिनिटात तू सांगेल येऊ की स्पॉटवर पाणी खूप जास्त झालं आहे म्हणून सोडता येणार नाही लोकांना. नंतर सगळे आहेत तेवढे 12च्या 12 जातील 12च्या भावात. हा वेगळा कांड, म्हणजे मी काहीतरी वेगळं सांगणार होतं आणि अजून काहीतरी आमच्यावर कांड झाला आहे. म्हणजे रात्री आम्ही 3:30 वाजता निघालो ह्याच्यासाठी की सिक्रेट पॉईंट आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटेल. एवढ्या मेहनतीने आलो आपण, म्हणजे कित्येक महिन्याचा प्लॅन आहे तो आज डिसाईड झाला. त्याच्यामध्ये पण काही जण आहे ना आपले कॅन्सल झाले, काही जण नाही येणार होते ते आले. तर बघूया पुढे जाऊन काय होतं आहे. शाळेत मी धावत जाऊन तो ठिकाण तरी एक्सप्लोअर करेल जर मला जाता नाही आलं. या पाण्यात जॅकेट असू दे किंवा तुमच्याकडे रॉकेट काहीतरी असू दे, तुम्ही वाहून जाणार म्हणजे जाणार. तर आमचा एकच सीन झाला आहे की जो मेन स्पॉट आहे ना जिकडनं उड्या मारतात, मला तर एवढं काय करायचं नव्हतं, पण जो मेन स्पॉट आहे ना मित्रांनो तिथं पूर्ण पाणी भरलेलं आहे. तर आम्हाला ते बोलले की तुम्हाला आहे ना त्याच्यावरची जी ॲक्टिव्हिटीज आहे ती तुम्हाला करता येईल. हा आमच्यासाठी छोटा कांड झालेला. तर बोललो आता इथपर्यंत आलो आहे तर हा पण करून जाऊया. इकडनं जायचं आहे पण तुम्ही लिटरली हे पाणी बघा. म्हणजे जर पुढच्या वर्षी मजा घेऊ पण कांड नाही करायचं आहे आपल्याला. आलो आहे जायचं, निसर्गाची मजा घ्यायची आणि जायचं. फायनली सिक्रेट प्लेसला तर येऊन पोचलेलो आहे, पण मनामध्ये मात्र एकच विचार चालू आहे, या एवढ्या पाण्यामध्ये पण कोणती ऍक्टिव्हिटीज करायची की नाही करायची. मला नाही जायचं पाण्यामध्ये. या पाण्याचा प्रेशर बघून रील्स मधले व्हिडिओ आठवतात. सेफ्टीसाठी मित्रांनो जॅकेट आहे तिथं, सेफ्टीसाठी त्यांनी पकडण्यासाठी पण आहे. इथं प्रेशर आहे, तिथं जाऊन पाणी कमी होतं. म्हणजे तुमच्या बऱ्याचशा लोकांना व्हिडिओ बघून जरा भीती वाटत असेल आणि तुमच्या मनात पण येत असेल की हे लोक स्वतःहून कांड करतात आहे. तर मित्रांनो तसं नाही की आम्ही स्वतःहून नाही आलो. तर इथं ग्रुप असतो जो सिक्रेट वॉटरफॉलला. तुम्ही आला असाल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सिक्रेट वॉटरफॉलला जे येताना आपल्याला त्यांच्या जो गावातले आहे त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागतो. तर ते लोक आपल्याला जे त्यांचे आपला बजेट असतो जे त्यांना पर पर्सन सांगतात त्याच्यानुसार आपल्याला जॅकेट देतात आणि तिथले
जे सेफ्टी गार्ड आहेत ते माणसं देतात. तर हे बघा आपली काही कार्टी तिथे करतात आहे. तिथे जाऊन पाणी कमी होतं आणि इथं उड्या मारायच्या तिथं जाऊन कमी होतो. पण ते 4 जण गेले त्यांना पोहता येतं आहे. पण तुम्ही जावा पाण्याच्या प्रेशरने कमीच होणार. कारण आपल्याला पुढे जाऊन ढोपराभर कमरेभर एवढं पाणी आहे. तर तिथं जाऊन आपण उभा येतो आणि तिथं त्यांनी जाळी पण लावलेली. तर मी जास्त काय नाही बोलत, माझ्याने झालं तर एक उडी मारीन. मित्रांनो, ही व्हिडिओ पाहिल्यानंतरला तुमच्या बऱ्याचशा जणांच्या मनात प्रश्न येईल की ह्याच कारणासाठी बरेचसे जण वाहून जातात. मात्र त्या लोकांना एकच सांगायचं आहे की बिना सेफ्टी आणि बिना गाईडलाईनच्या इन्फॉर्मेशन शिवाय आम्हाला मात्र पाण्यात उतरायचं नव्हतं. बऱ्यापैकी मित्रांनो एक्सप्लोर झालेलं आहे. वरचा स्पॉट चालू होता, खालचा आता वाट बघतोय की कधी चालू होतं. आजचं जे आपल्याला दृश्य पाहायला भेटतं मित्रांनो अप्रतिम. आता त्या स्पॉटच्या इथं पोहोचलेलो आहे मित्रांनो, जिथं आपल्याला एक्सप्लोर करायचं होतं. तो दिसतोय तुम्हाला, तो मित्रांनो दगडाचा बॅच. त्याच्या अगोदर तो खड्डा आहे तिथं आहे ना उडी मारायची. जिकडनं आहे ना ह्या स्पॉटच्या येतं तिथं जेवढं पाणी आहे त्याचा प्रेशर बघा. पाण्याचे जे थेंब आहेत ते मित्रांनो वरती येतं त्याच्या पाण्याच्या प्रेशरने. आणि ऑलमोस्ट तेवढा पाणी असेल तर मुळीच नाही, पण पाण्याचा एवढा प्रेशर आहे ना की सांगू शकत नाही. या ठिकाणी बघा तुम्ही जेव्हा पण मित्रांनो येत असाल तेव्हा पाण्याचा पावसाचा अंदाज बघा की पाऊस केवढा पडतो आहे. कारण जुलै एंडिंगला आहे ना 2nd 3rd वीकला आहे ना जोरात पाऊस पडतो. आणि हा लास्ट 2 वीकमध्ये आहे ना असा पाऊस पडला आहे की ह्या साईडला म्हणजे जर मुंबई सोडलं ना त्याच्यानंतरला बाहेर जो पाऊस पडला आहे त्याचा मित्रांनो अंदाज जरा पण घेऊ शकत नाही. कारण नद्याच्या वर पाणी गेलेलं आहे. वरचे जे धबधबे आहेत मित्रांनो त्याचा प्रेशर पाहून आपल्याला समजून येतं आहे कारण किती सारे एका टायमाला आपल्याला धबधबे पाहायला भेटतात आहे. आणि हे बघा मित्रांनो आता आपण जेवून आहे ना निघालो आहे. दुपारचे वाजलेले 3:30 आणि आता आपण आहे मुंबई गोवा हायवेजवळ. अवस्था आहे ना मित्रांनो खूपच बिकट आहे. म्हणजे मी मगाचा आहे ना कोलारचा रस्ता दाखवला नाही तर तो दाखवला असता तुम्ही बोलशाल की रस्ता कुठे आणि खड्डे कुठे आहेत. म्हणजे रस्त्यात नाही ऑलमोस्ट सगळे खड्डे. मध्ये हा चांगला आहे पण त्याच्यानंतरला पुढे आहे ना खरंच बेकार रस्ता आहे. हा मध्ये मुंबई गोवा हायवे नाही, मुंबई गोवा रस्ता नाव ठेवलं पाहिजे. हायवे काढून द्यायला पाहिजे. जसं हा रस्ता बनवत नाही तसं हायवे आहे ना बोलण्याचा शब्दच नाही. फायनली मित्रांनो 6:30 वाजलेले आहेत. तब्बल आम्ही 4च्या दरम्यान घरी आलो आणि जी झोप लागलेली जेवून तर आम्ही बाहेर न आलो जास्त करून मग इथं टाईम गेला नाही. आलो आणि डायरेक्ट झोपलो. तो आता उठलो तब्बल काहीतरी 6:30च्या दरम्यान वाजलेले आहेत. कंटिन्यू तरी पण पाऊस पडतोच आहे. आता जरी बघशाल ना पाऊसच आहे आणि आता काही तिथे जायचं मन नाही. काहीतरी आता जाऊ तर उद्या सकाळीच. आणि प्लॅन असा आहे की उद्या दुपारच्या टायमाला आता परत मुंबईला निघायचं आहे. तर काय आजचा दिवस आपला एवढाच होता. प्लॅन होता की आपल्याला तो सिक्रेट वॉटरफॉल आहे त्याचा जो मेन पॉईंट आहे तो आपल्याला एक्सप्लोर करायचा होता. पण काय नाही, ह्या ठिकाणी आहे ना जो लास्ट 1 हप्ता जो पाऊस पडला आहे तो मित्रांनो खरंच जबरदस्त पडला आहे. तुम्ही येत असाल तर मित्रांनो पावसाचा अंदाज घ्या आणि या. तर व्हिडिओ कसा आवडला असेल तर मित्रांनो कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हे बघा कोकणातलं दृश्य, पाऊस काय थांबत नाही आणि आपल्याला ह्या मार्गे जायचं आहे. बघू तिकडचा पण जो सिक्रेट वॉटरफॉल आहे. सिक्रेट म्हणजे हा गावचा आहे ज्या कारण आहे ना तिथं कोण नसतं. लास्ट टाईम गेलो आम्हीच होतो. छोटंसं आहे पण मित्रांनो 1 नंबर आहे. उद्या जाणार आहे आणि उद्या तो एक्सप्लोर करूया. कसा आवडला तो मित्रांनो नक्कीच सांगा. आता बोलते मित्रांनो तुमच्या सर्वांना बाय बाय. बाकीचे सगळीजण झोपलेले आहेत तिथं ते 2 जण. चला भेटूया लवकर उद्याच.